डायरेक्ट माझ्याकडेच येते. बघू तर ते किती वेळा ही कॅन्सल करते. हात वर गेलाय, मला वाटलं 8 वर गेलाय. हॅलो गाईज, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर सगळ्यांचे या मान्सूनमध्ये आता खूप प्लॅन होत आहेत आणि आमचाही प्लॅन झाला आहे. तर आम्ही चाललो आहे कर्जतला आणि माझ्यासोबत आहे शिवानी. काय होते शिवानी? मस्त, कसं वाटतंय? खूप भारी. मी खूप एक्साइटेड आहे. चला आपण आता सगळ्यांना भेटूया. सगळे CST स्टेशनला वाट बघतायत आणि आम्ही सुद्धा आता जस्ट पोचलोच आहोत. लेट्स सी. कर्जत ते नाही गेलो इकडे. हे नेहमीप्रमाणे आमची अशी गडबड होते. सगळे इकडे तिकडे पसरतात आणि आम्ही प्लॅटफॉर्म शोधत बसतो. आम्हाला कधीच कोण सापडत नाही. चला परत रिटर्न. जेवढं चाललंय तेवढं परत रिटर्न. आणि बऱ्याच प्रयत्नानंतर ही लोक आम्हाला फायनली सापडले. किती शोधलं यांना. आणि या सगळ्या गोष्टीवरनं थोडी बाचाबाच तर झालीच, ऑब्व्हियसली होणारच होती. आमचा केवढा टाईम वेस्ट झाला याच्यामध्ये. आणि फायनली चला, सगळे थोडे भांडत असताना ही योगिताची चप्पल तुटली. ते म्हणजे आम्ही कुठलाही प्लॅन केला ना की जायच्या आधी हिची चप्पल तुटतेच तुटते. चला फायनली सगळे ट्रेनमध्ये सेटल झाल्यावर नीलमने अचानक विषय काढला की तो विला म्हणजे जरा ठीक आहे. म्हणजे हा विला तिनेच आम्हाला सजेस्ट केला होता की तो खूप छान आहे. आणि आता तीच उलटं बोलत होती की त्या विलामध्ये थोडा इश्यू आहे. म्हणजे ती आधी जाऊन आली होती आणि त्यांना थोडे वेगळे एक्सपिरियन्ससुद्धा आले होते. आता हॉरर गोष्टी निघाल्या की या गप्पा किती छान रंगतात आणि सगळे आपापले किस्से कसे सांगतात हे काय तुम्हाला वेगळं सांगायला नको. पण तरी आम्ही म्हटलं की चला जो होगा देखा जाएगा. आणि अशा प्रकारे आमची ही विला ट्रिप चालू झाली. एक जण झोपायचे बहाणे करून झोपायला. मला पाणी खूप आवडतं. तर फायनली आम्ही पोचलो आहे ते विलाला. हाय डांगे. पब्लिक अजून रेंगाळ्यात येतेच आहे सगळे. विलाचं लोकेशन खरंच खूपच छान होतं आणि गेल्या गेल्या त्यांनी आम्हाला गरम गरम कांदा भजी दिले आणि अशा प्रकारे आमची पार्टी झाली चालू. आम्ही सगळे खरंच खूप मजा मस्ती आणि खूप धमाल करत होतो. पण अचानक शिवानीची तब्येत बिघडली. आम्हाला काहीच कळत नव्हतं की तिला नक्की काय झालंय. मग आम्हाला नीलमच्या गोष्टी आठवल्या. खरंच ती जे बोलत होती ते खरोखर तिकडे होतं का? नक्की शिवानीला काय झालेलं हे आपण बघूया नेक्स्ट व्लॉगमध्ये.